EWS आरक्षण सुप्रीम कोर्टाने ठरवले वैध. 12 फेब्रुवारी ठीक आहे 12 फेब्रुवारी ठीक आहे 2019ले अराखीव म्हणजे जनरल कॅटेगरीत ठीक आहे आर्थिक दुर्बल. आता भारताचं संविधान स्पष्ट म्हणते का भारतामध्ये ठीक आहे आर्थिक मागासलेपणावर आरक्षण देता येत नाही. तर आमच्या नरेंद्र मोदी बापून ठीक आहे असं आरक्षण दिलं. राज्यघटनेत कलम 15(5) आणि 16(5) हे नव्यानं जोडलं आणि त्याच्यात ठीक आहे आमचे मोदी साहेब म्हणते ज्या अरे मागणीच नाही केली. कोणत्याच जनरल कॅटेगरीच्या माणसानं आरक्षणाची मागणी केली. पण आरक्षण कशासाठी दिलं होतं का एक समाज इथं होता शैक्षणिक समाज त्याच्यापाशी प्रतिष्ठा होती पैसा होता सब होतं शिक्षण होतं. ह्या समाजाला शिक्षण नव्हतं. ह्या समाज शिक्षित झाला तर त्याच्यावर अन्याय होते अत्याचार होईल आणि हा समाज शिक्षित झाला तर सरकारी नोकऱ्यात लागन आर्थिक सक्षम होईल त्याला अन्यायाची जाणीव होईल आणि तो याच्या बरोबरीत येईल याच्यासाठी आरक्षण दिलं. पण आता एवढं लक्ष द्या मी पाया पडून सांगतो केवळ आरक्षण दिल्यानं सुधारते असं बी नाही. त्याचं उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे लक्ष द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकडे लक्ष द्या मी का सांगून राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तर आरक्षण SCलाही दिलं STलाही दिलं. पण ST समाज गेला का एवढा पुढं सांगा बरं. SC समाज गेला ठीक आहे. मग काही दिवसानं OBCलाही आरक्षण भेटलं 27%. ठीक आहे OBC SCची बरोबरी करत आहे का नाही करत आहे. मागच्या म्हणजे ज्या समाजाले 5000 वर्षापासून जगण्याचाही अधिकार नव्हता माणूस म्हणून सार्वजनिक विहिरीवर पाणी प्यायला जाता येत नव्हतं मंदिरात प्रवेश नव्हता अशा समाज ठीक आहे हा समाज माणसाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याच्या नंतर त्यांना आरक्षण दिलं. तर या समाजानं काय केलं का या समाजानं कर्मकांडापासून मला शिवा द्या मला कमेंट्समध्ये बोला पण मी तुम्हाला सांगतो का कर्मकांडापासून हे जो SC समाज आहे ह्या दूर राहिला. ह्या समाजानं तेरव्या नाही केल्या. तेरव्याचे पैसे ग्रंथालयात पुस्तकं म्हणून डोनेट केले. या समाजानं ठीक आहे वाढदिवस साजरा करताना काही पोरं दत्तक घेतले समाजाचे त्याला शिक्षित केलं. एक पोरगा शिक्षित केला नोकरीवर लागला तर अख्ख्या लेखात 10 पिढ्या त्याचं नाव घेईन नाही नाव घेतलं तर लेखात 10 पिढ्या सुधरण इतकं पुण्य एका पोराले शिक्षणासाठी दत्तक घेतल्यानं भेटते. हे या समाजानं केलं. मी जिथं जिथं कार्यक्रमाला जातो तिथं मी निरीक्षण करत असतो. माय खरं म्हणा का खोटं म्हणा मी जे सांगून राहिलो ते सत्य आहे. म्हणजे या समाजाकडून हे गोष्ट शिकण्यासारखी आहे. मी उदो नाही करून राहिलो. मला काही त्याचं त्यानं काही मला काही पैसे नाही दिले का तुम्ही माझ्या समाजाची उदो करा. हे सत्य आहे. आणि त्यानं हे कर्मकांडापासून दूर राहिले. ठीक आहे त्यानं असे पैसे उदयवले नाही. OBC समाजाचा माणूस ठीक आहे हा धार्मिकतेच्या बाबतीत एवढा गुंतला आहे का त्याला जर म्हणलं ह्या एखादा गोरगरीब पोरगा आला अजी माया पोराची आला त्याचा बाप अजी माया पोराची ॲडमिशन थांबली द्यायची मला 10,000 उसने पाहिजे त्याला उसने 10,000 देणार नाही. पण गावात जर एखादा कार्यक्रम असन ठीक आहे मग तो भागवत सप्ताह असू द्या रामकथा असू द्या ठीक आहे मंदिराची वर्गणी असू द्या तर याले तो फटकन सडय हाताने पैसे देते. पण गोरगरिबाची मदत आहे एखाद्या पोराची ठीक आहे स्कॉलरशिप भेटली नाही तर त्याचं शिक्षण थांबलं आहे तर त्याच्यासाठी मदत म्हणून OBC समाजातला माणूस थोडासा कमजोर पडते किंवा देताना विचार करते. पण हा माणूस ठीक आहे सडय आपल्या समाजातला पोरगा आहे पुढे गेला पाहिजे. OBC समाजातले लोक एकामेकाचे पाय धरून मोडते. ठीक आहे हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे OBC समाजाला जेव्हापासून 27% आरक्षण भेटलं तर बराचसा OBC समाज ठीक आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आला. ठीक आहे अजून वेगवेगळ्या पातमध्ये सरकारी नोकऱ्यात आला. ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण भेटलं. पण मात्र ठीक आहे कर्मकांड सुटलेलं नाही. आणि कर्मकांड सुटलं नसल्यामुळे यानं कर्मकांडापासून राजीनामा दिला आणि आपल्या ठीक आहे आपला जो दानाचा पैसा आहे तो या अशा विधायक कार्यात लावते समाजातले पोरं घडवते. एखादा जर माणूस पोरायले फुकट शिकून राहिला आणि तो आता आमच्या इथं अनूप कुमार सर आहे पोरगा बिहारवरून आले ते इथं नालंदा अकॅडमी चालवते. तो माणूस इथं पोरायले टीस्क ठीक आहे टीस्क मोठी संस्था आहे फॉरेनमध्ये ठीक आहे ज्या इंटरेस्ट असतात फॉरेनच्या युनिव्हर्सिटीच्या त्याची स्कॉलरशिप मिळायच्या कोणत्या इंटरेस्ट आहे याचं प्रशिक्षण देते. तर तो माणूस ठीक आहे फुकट पोरायला शिकवते आणि जे SC ST आणि OBCचे पोरं आहे त्याला घेते आणि कोचिंग देते आणि कोचिंगची 1 रुपया फी घेत नाही. आता त्या माणसाले इच्छा वर्धेतल्या लोकांना एक डायरेक्ट बुद्ध विहार देऊन टाकलं.
ठीक आहे, अभ्यासिकेले टेबल बेंच दिले, AC दिला, डिजिटल बोर्ड दिला. आता त्या अनुप कुमारच्या नालंदा अकॅडमीला एका माणसानं 9 एकर जमीन दान करून टाकली. ठीक आहे, SC समाजाच्याच माणसानं केली, त्याचं काम पाहून केली. हे जे आहे हे ड्युरेशन त्याच्या ह्याच्यात आहे. हे OBC समाजात आहे, पण मोटार मोजण्यासारखं 5 ते 10% लोक हे करतात. बाकीचे लोक कर्मकांडात आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपला पैसा उधळवतात. पण समाजातल्या मुलांसाठी, मुलं शिक्षित झाले पाहिजे, ठीक आहे, हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे, चांगल्या नोकरीवर लागले पाहिजे, ठीक आहे, मोठे होऊन हे समाजासाठी यायनं दिलं पाहिजे. समाजानं दिलं तर समाजानं हे जे पोरं आहे हे लागले गोरगरिबीतून, तर हे त्या सिस्टमले वापस देते. त्या नालंदा अकॅडमीमधून शिकलेले जे पोरं आहे ते शिकल्यानंतर पगारातला हिस्सा नालंदा अकॅडमीले डोनेट करतात. हे शिकण्यासारखं आहे. म्हणून आरक्षण भेटल्यानं सुधारते असं नाही, तर आरक्षण भेटल्याच्या नंतर त्या समाजावर काम करावं लागते. का त्या समाजावर काम केल्याच्या नंतर काही सुधारणा होईल आणि त्या सुधारणा कर्मकांडाले बाजूले ठेवून होईल. हे सत्य आहे. माया काही भक्त ऐकत असेल तर त्याला राग येईल, पण हे वास्तविकता आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. म्हणून EWSचं जे आरक्षण आहे 103वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टानं वैध ठरवली आणि राज्यघटनेत 15(5) आणि 16(5) ठीक आहे ह्या दुरुस्त्या केल्या. म्हणजे देताच येत नाही आर्थिक बाबीवर, तर आमच्या बापून दिलं, ज्यानं मागणी केली नाही त्याला दिलं. आता मला विषय आहे का इंदिरा साहनीचे केस आहे 1992ले, ठीक आहे, झाली. ते 1992च्या इंदिरा साहनी केसमध्ये म्हणते का कोणत्याही सरकारने, राज्य सरकारने असो का केंद्र सरकारने, सरकारी नोकऱ्या, ठीक आहे, शैक्षणिक संस्था, हॉस्टेल याच्यामध्ये 49% वर आरक्षण देऊ नये. आता मले म्हणायचं 49, ठीक आहे, 51% वर म्हणलं होतं, 49 नाही, 51% वर आरक्षण देऊ नये. आता इथं विषय का झाला, OBCले 27 आहे, SCले केंद्रात 15% आरक्षण आहे आणि STले 60% आहे. असं 49.5% ऑलरेडी आरक्षण होतं. आता EWS आरक्षण, ठीक आहे, केंद्रानं, ठीक आहे, आर्थिक बाबीत मागास असलेल्या जनरल कॅटेगरीतल्या लोकांना दिलं. ठीक आहे, दिलं ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्यानं मागितलंही नाही त्याला दिलं. हे तर मराठा समाजातले लोक आंदोलन करून राहिले. टोटल आरक्षण झालं 49.5%. याची केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, पण सुप्रीम कोर्ट टेबलवर घेऊन नाही राहिलं. म्हणून माया कधी कधी मला विषय येते का खरंच सर्वसामान्याले न्याय हा भेदभाव विरहित भेटते का, दुजाभाव न करता भेटते का. कारण आता कुठं गेली इंदिरा साहनी केस, आता तर हे आरक्षण 51च्या वर गेलं. मग आता काहून तुम्ही इथं इंदिरा साहनी केस लावून हे इल्लीगल ठरवत नाही, तुम्ही लीगल ठरवलं. ठीक आहे. म्हणजे मराठ्याचं आरक्षण असन किंवा OBCचं आरक्षण वाढून दिलं असन तर लगेच सुप्रीम कोर्टात जाऊन ते अवैध ठरवण्यात येते. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी इलाज आहे का जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. पहिली गोष्ट, जातीनिहाय जनगणना झाली तर परफेक्ट मराठा किती आहे, ठीक आहे, SC किती आहे, ST किती आहे, OBC किती आहे, ठीक आहे, हे सगळं माहीत पडन. आणि OBCची मराठ्याची आकडेवारी आली तर मग सरकारच्या छाताडावर बसता येते. म्हणून सरकार जातीनिहाय जनगणना करत नाही. अमित शहानं तर डायरेक्ट संसदेत वक्तव्य करून टाकलं का आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही. आणि बिहारमध्ये तर जातीनिहाय जनगणना केली तर तिथं OBC हे 60%च्या वर सापडले. सांगा. ठीक आहे. मग आता मराठा समाजाची आकडेवारीच माहीत नाही. समजलं का. आणि मराठा समाजाबाबत, ठीक आहे, हे सगळे आरक्षण, ठीक आहे, हे सगळे आरक्षणाच्या वेळेस नोंदवलेल्या नोंदी आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी. ठीक आहे, का भेदभावपूर्ण विरहित आरक्षण असावं. ठीक आहे. आता ठीक आहे, आता लक्ष द्या. राखीव गटाले आरक्षण दिलं, मागणी नसताना आरक्षण दिलं आहे भाऊ, का ज्याची मागणीच नाही. आणि OBC, ठीक आहे, आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलं आणि ते केस EWSची अजून केस, ठीक आहे, याच्यावर नाही घेतली तर ते वैध ठरवून टाकलं. आणि वैध जर ठरवलं, ठीक आहे, म्हणजे मग त्या केसले जर तुम्ही वैध ठरवून राहिले तर मग इंदिरा साहनीचं का झालं, ह्या माझा प्रश्न आहे. का कोणतंही आरक्षण देताना तुम्ही इंदिरा साहनी लावता. मग आता मराठा समाजाची परिस्थिती काय, तर गायकवाड MJ गायकवाड समितीनं जे निरीक्षण नोंदवले तर त्यानं, ठीक आहे, आरक्षण जे 16% दिलं ते काहून दिलं, तर
एकूण मराठा समाजापैकी 37% समाज बिलो पॉवर्टी लाईन आहे. 37% मराठा समाजातले लोक दारिद्र्य रेषेखालील आहे म्हणते. कोण म्हणते? एम.जे. गायकवाड समिती म्हणते. ठीक आहे. 71% मराठा समाजातले लोक कच्च्या घरात राहतात, ज्याचं पक्क घर नाही, टिना कौलाचं घर आहे, कुडाचं घर आहे. 71% मराठा समाज अल्पभूधारक शेतकरी आहे, ज्याचं शेत लेस दॅन 2.5 एकर आहे. म्हणजे मराठा समाजातले 71% लोक असे आहे का ज्याच्याकडं 2.5 एकर सुद्धा शेत नाही, अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक म्हणजे 2.5 एकरापेक्षा कमी जमीन असणे. 68% लोक ग्रामीण भागात राहतात अजूनही मराठा समाजाचे. 93% मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. 93% मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त 6% मराठ्यांना नोकऱ्या आहे. त्याच्यात GD म्हणजे ग्रुप डीच्या नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त लोक आहे. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 मध्ये मराठ्याचं प्रमाण खूप नगण्य आहे, असं एम.जे. गायकवाड समितीनं आपल्या नोंदी नोंदवल्या. आणि म्हणून मग त्यानं शिफारस केली का मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात यावं. ते दिलंय, पण टिमिक हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टानं का केलं? रद्द केलं. मग आता मराठ्याला आरक्षण कोण देऊ शकते? तर केंद्र देऊ शकते. पण सगळ्यात पहिले तुम्ही जनगणना करा. पण जनगणनेनुसार ठीक आहे सगळ्यात पहिले आकडेवारी काढा. पण सरकारनं मागच्या वर्षी तर कोरोना नव्हता, लोकसंख्या मोजा लागत होती आणि जातीनिहाय मोजा लागत होती. म्हणून भारतातल्या प्रत्येक माणसानं कोणते सरकार, इंग्रजांना 1931 जातीनिहाय जनगणना केली, पण भारत स्वातंत्र्य होऊन एकही जातीनिहाय जनगणना झाली नाही. म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, नाही तर असे ठीक आहे योद्धे पैदा होईल मनोज जरांगे पाटलासारखे, आणि हे मराले अशा योद्ध्याला वाऱ्यावर सोडून देईन इतकं बदमाश सरकार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का हे जे सरकार आहे हे सरकार यायले असे योद्धे मेले का आणि वाचले का याची कवडीची पर्वा राहत नाही. आपला निवडणुकीच्या समोर फायदा करून घेते, आपल्याला आरक्षण देते, ते आरक्षण टिकन का नाही याचा विचार करत नाही. आरक्षण टिकलं पाहिजे. म्हणून जर ठीक आहे भारताच्या संविधानात दुरुस्ती करून आरक्षण दिलं तरच टिकन. राज्यानं जर आरक्षण देण्याचाही प्रयत्न केला तर सध्या राज्याच्या आरक्षणाची परिस्थिती काय आहे हे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का सध्या महाराष्ट्राच्या आरक्षणाची परिस्थिती काय आहे. तर का जेणेकरून तुमच्या ठीक आहे निदर्शनात येईल. महाराष्ट्राची आरक्षणाची परिस्थिती अशी आहे का महाराष्ट्रात SCले 13% आरक्षण आहे. किती टक्के? 13%. ठीक आहे. STले 7%, OBCले 19%च आरक्षण आहे. आणि या OBCतून मराठा समाज आरक्षण मागून राहिला. ऑलरेडी OBC 52% आहे आणि 19% गुंडाळला. आता याच्यात ठीक आहे, आता याच्यात ठीक आहे महाराष्ट्रात 52 नाही पकडू लेखाले, 50 जरी असं म्हणलं ठीक आहे तर 19% काही विषय नाही. काहून? तर याच्यात NT येते केंद्रात, ते अलग केले. SBC गोवारीले 2%. ठीक आहे. VJNT त्याला NTA म्हणते 3%, 2.5%, NTB NTC 3.5 आणि NTB 2. टोटल आरक्षण 52% झालं. ठीक आहे. आता हे जे 13% दिलं होतं ठीक आहे हायकोर्टानं, ठीक आहे मुंबई हायकोर्टानं, तर हे झालं होतं 65. आणि इंदिरा साहनी केसचा दाखला देत सुप्रीम कोर्टानं हे 51%च्या वर गेलं तुमचं आरक्षण, म्हणून आम्ही मराठा समाजाचं आरक्षण रद्द करत आहे असा निर्णय दिला आणि मराठा समाजाचं आरक्षण 2021ला रद्द केलं. ठीक आहे. मग आता तेव्हापासून ते मराठ्याचे पोरं काही लागले होते त्याला नोकरीतून काढलं, डावललं बिचारायले, MPSCत लागलेले पोरं काढून टाकले. समजलं का? तर हे आताही PSIचे मागं पोरं आंदोलन करून राहिले होते मराठा, आणि ते मराठा आहे म्हणून त्याच्या जागा थांबवल्या होत्या का काका? बिचारी 125 पोरं होते महाराष्ट्रातले, आंदोलन करून राहिले होते का आम्हाला जॉईन करून घ्या, आम्हालाच काहून मराठा म्हणून आम्हालाच काहून ठीक आहे तुम्ही हिंडून राहिले. त्याची पोस्ट बी फेसबुकवर मी टाकली होती. तर अशा पद्धतीनं दुजाभाव चालू आहे. जाती धर्मात भांडण लावून देते निवडणुका आल्या का. ठीक आहे. जरांगे पाटलाचा जीव गेला तरी चालन साले, असे इतके बदमाश आहे हे. आणि याचा जीव गेल्यावर महाराष्ट्रात दंगली पेटन असं वातावरण तयार करण. म्हणून माझ्या पाया पडून विनंती आहे का शांततापूर्ण मार्गानं घ्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या या मराठा आंदोलनाला माझा मी जाहीर पाठिंबा देतो. आणि जरांगे पाटलाच्या सोबत मी आहे आणि मराठा बांधवाच्या प्रत्येक माणसाच्या मी सोबत आहे.